भूतांचा राजा वेताळ बाबाला म्हटलं जातं। भगवान शिवशंकर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावाच्या वेशीवरती श्री वेताळ बाबांचं सुंदर असं मंदिर असतं। तर मित्रांनो, वेताळ बाबांना तर कुणाचंही छत्र नको असतं शनिदेवाप्रमाणे, परंतु वेताळ बाबांचं स्थान हे गावाच्या बाहेर असतं, हे निश्चित प्रत्येक गावाच्या बाहेर। तर मित्रांनो, आज व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामधला पुणे जिल्हा म्हणजेच पुण्यामध्ये पर्वती आहे ठिकाण, पर्वती, उंच असा डोंगर, घनदाट जंगल आणि या पर्वतीच्या पायथ्याला श्री वेताळ बाबांचं सुंदर असं मंदिर आहे। आणि या मंदिराची रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत। वेताळ बाबांना 11 जर खेटे मनापासून घातले आणि नतमस्तक झालो त्यांच्या पायाशी तर कुठलीही भूतबाधा थांबत नाही। आपल्या मनामध्ये इच्छा व्यक्त केलेली इच्छापूर्ती होते आज सुद्धा। आणि याच मंदिराचं रहस्य आपण जाणणार आहोत। मित्रांनो, ज्यांनी सुंदर स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती शिवरायांचं सैन्य कुठल्याही मोहिमेवरती जाताना याच वेताळ बाबांच्या पायाशी आपली हत्यारं ठेवून मगच पुढे जायचं मोहिमेला आणि यशस्वी व्हायचे। सुंदर अशी माहिती आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मी अनंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल। तर मित्रांनो, पर्वती हे ठिकाण पुण्यामधल्या स्वारगेट पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती आणि पुणे स्टेशन पासून फक्त 8 किलोमीटर अंतरावरती पर्वती हे ठिकाण। आणि याच पर्वतीच्या पायथ्याशी सुंदर असं वेताळ बाबांचं मंदिर आहे। हो, शिवकालीन पुरावा दिला जातो। शिवकाळापासून मित्रांनो, पर्वतीचा इतिहास पाहिला आपण तर पर्वतीला जुनं नाव हे जळकीवाडी होतो, त्याचा उल्लेखही आपल्याला सापडतो। आणि पूर्वीच्या पद्धतीपासून गावाच्या वेशीवरती वेताळाची पूजा करण्यात ही पद्धत होती, तशी या ठिकाणी सुद्धा होती। तर मित्रांनो, या ठिकाणी वेताळ बाबा स्वयंभू स्वरूपात आहेत, स्वतः प्रकट झाले त्या। आणि वेताळ म्हणजेच भूतांचा राजा, भगवान शिवशंकर पुत्र। छोटीशी कहाणी आपल्याला सांगतो। तर मित्रांनो, भगवान शिवशंकर आणि माता पार्वती हिमालय पर्वतावरती पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता त्यांनी। अहो, यज्ञ एवढा मोठा होता की या यज्ञाच्या ज्वाला आकाशाला लागल्या होत्या आणि त्याच आगीतून सुंदर असं बालक प्रकट झालं। बाळाचा आवाज, रडण्याचा आवाज ऐकू आला। भगवान शिवशंकर तपश्चर्यामध्ये मग्न होते। माता पार्वतीने आवाज दिला, हो बाळाचा आवाज येतो रडण्याचा। भगवान शिवशंकरांनी डोळे उघडल्याने पाहिलं तर सुंदर बालक। या बालकाचं तेज एवढं होतं की हजारो सूर्य एका बाजूला, एवढं तेज या बालकाचं। आणि अग्नीतून निर्मिती झाली म्हणून यांना आग्या वेताळ म्हटलं जाऊ लागलं। आग्या वेताळ मोठी कहाणी पण थोडक्यात सांगतो। आणि नंतर याच बालकानं घोर अशी तपश्चर्या केली आणि काशीला आले। आणि काशीवरून त्या ठिकाणी नवनाथ म्हणजे नवनारायण, या नवनाथाबरोबर महाराष्ट्रामध्ये या विश्वाच्या कल्याणासाठी वेताळ बाबा महाराष्ट्रात आले। आणि सगळी जी भूत आहेत या भूतांना नवनाथांनी हरवलं होतं, चंद्रनाथांनी, म्हणजे सगळी भूत नाथांच्या अधीन झाली। आणि हा वेताळ बाबा भूतांचा राजा। आणि या भूतांच्या राजाला सांगितलं, तू गावाच्या बाहेर राहायचं आणि या गावाचं रक्षण करायचं। मित्रांनो, लक्षात घ्या, म्हणून आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये गावाच्या बाहेर वेताळ असतोच। आणि याच पद्धतीनं मित्रांनो, एका भक्ताच्या हाकेला धावून वेताळ बाबा पर्वतीच्या पायथ्याला आले। ज्या भक्ताने अफाट भक्ती केली त्या भक्ताला वेताळ बाबा आजही त्या ठिकाणी दर्शन देतात। असे अनेक चमत्कार त्या ठिकाणी पाहायला मिळालेत। मंदिर जुनं होतं पूर्वी, सुंदर असं त्या ठिकाणी। आता नवीन मूर्ती त्या ठिकाणी तयार करण्यात आली, पण मूळ मूर्ती स्वयंभू त्या ठिकाणी आजही झाडाच्या बुंद्याला आहे त्या ठिकाणी। आणि आताची जी नवीन मूर्ती अतिशय सुंदर आहे, कारण मंदिर हे खोलगट आहे खड्ड्यात आता, कारण रस्ता गेला आणि मंदिराची जागा खाली राहिली। सुंदर असा 8 फूट कठडा आहे खाली खोल, आणि त्याच्यावरती वेताळ बाबांची मूर्ती। आपण या ठिकाणी मंदिरात जर गेला आणि वेताळ बाबांच्याकडे जर पाहिलं तर एक स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला प्राप्त होईल। तेजस्वी एवढी मूर्ती, तेजस्वी। या ठिकाणी गेल्यानंतर वेताळ बाबांच्या पायाशी नतमस्तक झाल्यानंतर सगळी नकारात्मक ऊर्जा पळून जाते, सगळी।
विज्ञानाच्या बोलण्याप्रमाणे नकारात्मक ऊर्जा बोलतोय आपण. भूतबाधा, कर्णीबाधा कुठली असू द्या, काही बी वेताळ बाबांच्या पुढं काहीही चालत नाही. आजही या ठिकाणी स्वतः भगवान शिवशंकर आणि त्या ठिकाणी त्यांचे पुत्र श्री वेताळ बाबा त्या ठिकाणी, पिता पुत्र त्या ठिकाणी. या मंदिराचा महिमा, वेताळ बाबांचा महिमा सांगावा तेवढा कमीच. इतिहासाचा पुरावा द्यायचा असेल तर मित्रांनो, त्या ठिकाणी शिवछत्रपतींचं सैन्य ज्या ज्या वेळेला मोहिमेवरती निघायचे, हा पर्वतीचा भाग म्हणजे घनदाट जंगल. त्यावेळी शेकडो वर्षापूर्वी घनदाट जंगल होतं आणि या जंगलातून जाताना वेताळ बाबांच्या पायाशी आपली हत्यारं ठेवायची, तलवारी, ढाल. वेताळ बाबांच्या पायाशी नतमस्तक व्हायचं आणि मगच जायचं मोहिमेवरती हर हर महादेव म्हणून, आणि मोहिमेमध्ये यशस्वी व्हायचे. एवढी अफाट श्रद्धा होती छत्रपतींच्या सैन्याची. आजही त्या ठिकाणी पुरावा दिला जातो. सुंदर अशी ट्रस्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता नवीन नवीन कामं होत आहेत. ज्या भक्तांच्या हाकेला वेताळ बाबा धावले ते भक्त त्या ठिकाणी येतात आणि नतमस्तक होतात. हजारो लोक त्या ठिकाणी पर्वतीला जाणारी वेताळ बाबांच्या पायाशी नतमस्तक होऊन नंतरच वर जातात. मित्रांनो, असं हे वेताळ बाबांचं सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी. विचार करा, ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी आपलं अध्यात्म चालू होतं. हा विचार करा. कारण ज्या ठिकाणी विश्वास आहे, ज्या ठिकाणी अफाट भक्ती आहे, त्या ठिकाणी शक्ती निश्चित मिळते. मित्रांनो, हा विश्वास ठेवा. अहो, इतिहासामध्ये अशी माहिती लिहून ठेवली की प्रत्यक्ष या वेताळ बाबांना श्रीमंत पेशव्यांच्या वतीनं श्री देवदेवेश्वर संस्थान मार्फत वार्षिक उत्सव, सोहळे, वस्त्र, नैवेद्य दाखवत होते. एवढंच नाही तर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे पर्वती गावातील ग्रामदैवत हे स्थान होतं पेशव्यांचं. असाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी आढळून येतो. तर मित्रांनो, भगवान शिवशंकर पुत्र आणि भूतांचा राजा आपण म्हणतो श्री वेताळ बाबांचा उरूस 31 मेला आहे हो. आणि त्याचीच पत्रिका आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आपल्या जीवनातला अमूल्य वेळ त्या ठिकाणी द्या आणि 31 मेला श्री वेताळ बाबांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी पर्वतीच्या पायथ्याला नक्की जा आणि स्वर्ग सुखाचा आनंद मिळवा. लक्षात घ्या, जीवनामध्ये संसार करताना अनेक संकट येतात, परंतु या संकटावर मात करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेची गरज असते. आणि ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला भक्तीमधून मिळते, देवी देवतांच्या भक्तीमधून. आणि श्री वेताळ बाबा ज्यानं अखंड सृष्टी निर्माण केली त्या भगवान शिवशंकराचे पुत्र आहेत. आणि या कलियुगामध्ये आजही त्या ठिकाणी स्वयंभू स्वरूपात आहेत त्या मंदिरात बघा. आणि म्हणून मित्रांनो, 31 मेला जो उरूस आहे त्या ठिकाणी आपण नक्की जा आणि नक्की नतमस्तक व्हा आणि मग घ्या प्रचिती त्याची. 11 फेरे जर मारले आपण खेटे आणि नवस आपण बोला आणि पुरी श्रद्धा ठेवा आपली, तुमच्या इच्छांची पूर्तता त्या ठिकाणी होणार. मित्रांनो, ही सर्व जी माहिती आहे आम्हाला, ती एक भक्त येत असे की ज्यानं 27 वर्ष श्री वेताळ बाबांची फार मोठी सेवा केली. किशोर ठाकूर यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली, अनमोल माहिती. आणि याच वेताळ बाबांच्या भक्तीचा महिमा आपल्यापर्यंत पोहोचावा त्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत आहोत. त्यासाठी नक्की जा आणि ही माहिती जर आपल्याला मिळाली ना तर जास्तीत जास्त शेअर करा. पुण्यामधील पर्वतीच्या पायथ्याशी असणारं श्री वेताळ बाबांचं स्थान नक्की आपल्याला आशीर्वाद देतील. वेताळ बाबांचा विजय असो. ओम नमः शिवाय अशी कमेंट दिली तरी चालते, कारण शिवपुत्र येते. जय हिंद, जय महाराष्ट्र.